हाय गाईज, आज आमच्या यवतमाळमध्ये मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. त्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट घेतलेलं आहे. आता सकाळचे 5 वाजलेले आहे. माझी तर तयारी झालेली आहे. आता प्रिवंशला आणि प्रिवंशच्या पप्पाची तयारी चालू आहे. चला आता आपण प्रियूला उठव. प्रियू चल ना, चालायचं नाही का रनिंगला? अरे अरे इतकं फास्ट रनिंगला नाही चलत का तू? मॅरेथॉनला रनिंग नाही करायची का? प्रिवंश चल ना बेटा. मम्मी रेडी झाली आहे बघ. प्रियू मम्मी रेडी झाली. तुला यायचं नाही का रनिंग करायला? येत नाही रनिंग करायला? येत नाही का रनिंग करायला? अरे बापरे, रनिंग करायला चालत नाही का तू? आमची सर्वांची तयारी झालेली आहे. प्रिवंशचे शूज घालणं चालू आहे. प्रिवंशची डॅडी. आणि मॅरेथॉनमध्ये जाण्याचं कारण हेच आहे की प्रिवंशला मॅरेथॉन काय आहे, कशी असते मॅरेथॉन, प्रियू कशी रनिंग करावं लागते हे सगळं माहीत पडलं पाहिजे. त्यासाठी तर आता जिथे मॅरेथॉन स्पर्धा सुरू होणार आहे त्याच ठिकाणी, जिथून मार्च होणार आहे त्या ठिकाणी आम्ही आता जात आहोत. आता आम्ही निघत आहोत. गाडी निघलेली आहे. हा आता एक वेळा माझ्यासोबत Come on. बॅक कॅमेराचा जरा. आता आमचं 2 किलोमीटर झालेलं आहे. खूप छान प्रतिसाद आहे. बघू शकता मागे. मॅरेथॉनला आता फक्त 100 मीटर राहिलेला आहे. कोणी थकलेलं आहे, कोणी बसलेलं आहे. पहा चला थोडंच राहिलं. चलो भागो. चलो थोडंच राहिलं. आता 100 मीटर राहिलाय मॅरेथॉनला. चलो प्रियू फिटच आहे. चल भाग प्रियू. चल 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 घे ये. बस आलेलेच आहे. प्रियू आणि प्रियूचे पप्पा. थोडंसं बाकी आहे ग्राउंड यायला. खूप एन्जॉय झालं. खूप मज्जा येत आहे. प्रिवंशसाठी हा वेगळाच एक अनुभव होता मॅरेथॉनचा. त्यांनी खूप एन्जॉय केला. आम्ही सर्वांनी खूप खूप एन्जॉय केला. बघा फायनली जिथून मॅरेथॉन मार्च झाली होती त्या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत. Thank you.
हे आमच्या पुढचे कर्मचारी आहे. काय करा अरे भाई हा हा प्रियो मॅरेथॉन संपलेली आहे फायनली. ट्रॅक बाजूला व्हा, ट्रॅक वरून बाजूला व्हा आणि झुंबा चालू करा. मॅडम मॅडमला विनंती आहे, झुंबा चालू करा लगेच. मॅरेथॉन झालेली आहे. मॅरेथॉन झाल्यानंतर नाश्त्याची पण सुद्धा व्यवस्था केलेली आहे. प्रियो आणि प्रियूचे पप्पा नाश्ता करत आहे. हाय मॅरेथॉन स्पर्धा झाली आहे. एसपी सरांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू आहे स्टेजवर. श्री अशोक कडे, श्री अशोक वानखडे नाही भानसे भानसे
श्री अशोक पांचे नंदलाल राजभोग तर अपंग असून सुद्धा यांनी स्टेजवर यायचंय. मॅरेथॉन एका पायाने स्वतः आदू आहे, फॉरेस्ट विभागामध्ये काम करत ते श्री अशोकजी, आणि ऍक्सिडेंट झाला आणि त्यांना त्यांचा एक पाय गमावा लागला, परंतु पाय गमावला असला तरी धैर्य त्यांनी गमावलं नाही, हिंमत त्यांनी गमावली नाही, आणि ते आज 10वी मॅरेथॉन त्यांनी आतापर्यंत पूर्ण केले. 10वी मॅरेथॉन एका पायावर. आपल्याकडे अनेक सबबी आहेत, अनेक कारण आहेत की मला धावायला वेळ नाही, मला वेगवेगळे. चला, नांदेडचे विशेष आभार. त्यांना उतरून द्या खाली. सर्वांनी फोटो नंतर काढायचे आहे. मस्त ताकद आहे नाही. प्रकारची बसून आहे, लोक बसलेले आहे सर्व लोक. खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं, आणि प्रियंशनी, मी आणि खूप फुल एन्जॉय केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंटचे पोलीस, डॉक्टर्स, अदर डिपार्टमेंट टीचर्स वगैरे सगळे ऑल या स्पर्धेमध्ये, म्हणजे मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सगळ्यांनी पार्टिसिपेट घेतलेलं आहे, आणि सगळ्यांनी फुल एन्जॉय केलेला आहे. फुल टोटल धमाल. चला तर भेटूया मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो.